आपल्या आजूबाजूच्या देशांचा विचार करता सगळ्या देशांमध्ये काही ना काही त्या ठिकाणी मोठं डिस्रप्शन झालंय, बऱ्याच गोष्टी बंद झाल्या आहेत, त्या भारतामध्ये झाल्या नाहीत। माननीय प्रधानमंत्री मोदयांनी देखील या संदर्भातली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी सांगितली आणि विशेषतः दोन गोष्टी या त्यांनी सांगितल्या की जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत, तो संभ्रम पसरू देऊ नये, लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाहीये, असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत। अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। आपल्याकडे सप्लायचं कमीत कमी डिस्रप्शन हे झालेलं आहे, विशेषतः पेट्रोल डिझेल हे सातत्याने आपल्याकडे मिळतं आहे, त्याची किंमत वाढू नये म्हणून केंद्र सरकारने स्वतः 10 रुपयाचा शॉक ऍब्झॉर्ब केलाय। डोमेस्टिक गॅसमध्ये घरगुती गॅस सगळ्यांना प्राप्त होतोय, कालपासून कमर्शियल गॅसही 70% पर्यंत आता त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे।